भाजपाचे उमेदवार सुधीरजी मुनगंटीवार यांचे नामांकन भरण्याचे दिवशी जनतेची चंद्रपुरात अलोट गर्दी। चंद्रपूर वणी व आणि या लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय उमेदवार विद्याविभूषित ॲडव्होकेट श्री सुधीरजी मुनगंटीवार यांनी दिनांक 26 मार्च रोजी नामांकन अर्ज जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे कडे दाखल केला। त्याकरिता विशेष करून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आले होते। त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित माजी केंद्रीय मंत्री हंसराज भैया अहिर, माजी खासदार रामदास तडस, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, आमदार डॉक्टर संदीप भाऊ धुर्वे, माजी मंत्री अशोक उईके, डॉक्टर अशोक जीवतोडे इत्यादी होते। रॅली निघण्यापूर्वी झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला उमेदवार सुधीरजी मुनगंटीवार यांनी आपल्या प्रास्ताविकेतून लोक विकासाच्या मुद्द्यावर आप्रसक्त कार्यरत राहू अशी उपस्थित जनतेला ग्वाही दिली। त्यावेळी जनतेतून सुधीर भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दुमदुमत होत्या। प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुधीरजीच्या राज्यातील त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करून सुधीर भाऊला दिल्लीला संसद भवनात पाठवण्यासंबंधी उपस्थित जनतेला संबोधित केले। त्यावेळी टाळ्यांचा गडगडाट झाला। हमारा खासदार कैसा हो, सुधीर भाऊ जैसा अशा लोकांनी घोषणा दिल्या। त्यावेळी कार्यक्रमाला उत्साह वाढला होता। त्यानंतर सजवलेल्या मोठ्या गाडीवर सुधीर भाऊ उभे राहून हात जोडून विनंती करत होते। आकर्षित ट्रकवर सुधीरजी मुनगंटीवार यांच्यासोबत माजी केंद्रीय मंत्री हंसराज भैया अहिर, आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार, केळापूरचे आमदार डॉक्टर संदीप धुर्वे व महत्वाचे पदाधिकारी होते। प्रचंड घोषणाबाजी व शिस्तीत निघालेल्या मिरवणुकीमध्ये अंदाजे 25,000 पब्लिक होती। रॅली महात्मा गांधी चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, त्यानंतर राजाभाऊ खोब्रागडे चौक ते जटपुरा गेटपासून बस स्टॉप मार्गे कलेक्टर ऑफिसला जॉईन झाली। सदर मिरवणुकीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 4 विधानसभा व यवतमाळ जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात लोक आले होते। चंद्रपूर, बल्लारशा, राजुरा व वरोरा, भद्रावती तसेच वणी व आणि मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ता गण व नागरिक यांनी झेंडे, लेझिम, कला पथक आणल्यामुळे मिरवणुकीत आणखीनच रंग भरला। मित्र पक्षाचे जसे राष्ट्रवादी, अजितदादा गट, शिवसेना, शिंदे गट या पक्षाचे ध्वज तसेच अशोक चक्र असलेले निळे ध्वजही चंद्रपूरकरांचे लक्ष वेधून घेत होते। रॅली पुढे जात असताना सदर रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याजवळ येऊन थांबली। तेव्हा पुतळ्याजवळ असंख्य दलित बांधव उंच निळे ध्वज घेऊन सुधीरजी मुनगंटीवार यांचे स्वागत करण्यासाठी व पाठिंबा दर्शवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हजर होते। त्यावेळी खासदार पदाचे उमेदवार श्री मुनगंटीवार हे वाहनातून खाली उतरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन दर्शन घेतले व पुष्पगुच्छ अर्पण केले। सदर रॅली ही लोकांनी चाक्स भरलेली असून अंदाजे 5 किलोमीटर लांब होती। केवळ नामांकन भरण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने रॅलीमध्ये जनतेचा झालेला उत्स्फूर्त सहभाग या आधी बघितला नसल्याचे जाणकार सांगतात। सदर रॅलीमध्ये चंद्रपूर मतदारसंघातून देवराव भोंगळे, डॉक्टर मंगेश गुलवाडे, राहुल पावडे, सुभाष कासनगोटवार, ब्रिज भूषण पाझारे, किरणताई बुटले, रवींद्रजी भस्मे इत्यादीच्या नेतृत्वामध्ये असंख्य स्त्री पुरुषांनी सहभाग घेतला। तर बल्लारपूर मतदारसंघातून हरीशजी शर्मा, अजयजी दुबे यांच्या पुढाकारात शेकडो नागरिक सहभागी झाले होते। तर वरोरा भद्रावती मतदारसंघातून रमेशजी राजूरकर यांनी देखील मतदारसंघातील असंख्य नागरिकांसह सहभाग दर्शवला। सदर रॅलीमध्ये केळापूर आणि मतदारसंघातून रितेश परचाके, आनंद वैद्य, राजू डांगे इत्यादींच्या नेतृत्वात मतदारसंघातील जनतेने सहभाग घेतला। तर वणी मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, दिनकर पावडे, विजय पिदुरकर, श्रीकांत पोटदुखे, गजानन विधाते, विजय गारगटे, रवी बेलूरकर,
संजय पिंपळशेंडे, नितीन वासेकर, संतोष दंबारे, प्रवीण पाठक, राकेश बुगेवार, बंडू चांदेकर इत्यादींच्या पुढाकारात हजारो नागरिक सहभागी झाले होते। विशेष म्हणजे विजय गारगटे यांनी आपल्या सर्कलमधून तब्बल 19 गाड्यांमध्ये मतदार बांधवांना आणले होते। शिंदे गटाचे विनोद मोहितकर, ललित लांजेवार इत्यादी सहभागी झाले होते। तर महिला पदाधिकारी मंगलताई पावडे, उमाताई पिदुरकर, संध्या अवताडे, स्मिता नांदेकर इत्यादींच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी सहभाग घेतला होता। कडकडीत उन्ह असूनही हजारो स्त्रिया व युवक वर्गांची उपस्थिती लक्षणीय होती। वणी प्रतिनिधी अरुणकुमार खैरे, न्यूज 24, आपकी आवाज।